नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरे शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. ठाकरे शिर्डीमधल्या जुनी पेन्शन योजनेच्या आंदोलनकर्त्यांना भेट देतील. ठाकरे वैजापूर आणि पैठण तालुक्याचाही दौरा करणार आहेत. वैजापूर शहरामध्ये ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. पैठणमध्ये सचिन घायाळ ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील. सचिन घायाळ संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन आहेत. शिंदे गटाविरोधात सक्षम उमेदवार देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज शिर्डीमध्ये एक भव्य अधिवेशन पार पडते आणि या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. 5 लाखाहून अधिक कर्मचारी जे आहेत ते या अधिवेशनामध्ये सामील झालेले आहेत. आपल्यासोबत कर्मचारी आहेत. काय नेमक्या मागण्या आहेत आणि आज जे अधिवेशन होत आहेत, तुम्ही सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही बोलवलंय, तर काय मागण्या आहेत? आमची मागणी आहे की आम्हाला 2005 नंतर लागलेले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी. 2005 पूर्वीचे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन आहे, मात्र त्याच्यानंतर जे लागलेले आहेत तेही शासकीय सेवा देत आहेत आणि त्यांनाही जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे. नवीन पेन्शन मध्ये काय त्रुटी आहेत आणि तुम्ही जुनीचीच मागणी का करता? नवीन पेन्शन जे दिलेले आहे ते 100% अन्यायकारक आहे आणि जी काही जुनी पेन्शन मध्ये ते पूर्णपणे सिक्युरिटी होती. नवीन पेन्शन मध्ये जे एनपीएस, डीसीपीएस, एनपीएस, यूपीएस हे जे काही आणलेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बेनिफिट नाहीये आणि याच्यामध्ये कर्मचाऱ्याची जी काही पिळवणूक आहे, जे काही 10% आणि शासन टाकते, यातला कोणत्याही परताव्याची याच्यामध्ये हमी नाहीये आणि कोणत्याही प्रकारच्या पेन्शनची सुद्धा हमी नाही. त्यामुळे ही 100% अन्यायकारक असून आमची ओपीएसची जुन्या पेन्शन योजनेचीच त्या ठिकाणी मागणी आहे. सत्ताधारी सध्या पळ काढताय. आमची मायबाप सरकारला विनंती आहे, आम्हाला कोणतीही अन्यायकारक पेन्शन योजना न लागू करता आमची जे घटनेने आम्हाला दिलेला अधिकार आहे 1982-84 ची पेन्शन योजना तीच आम्हाला लागू करावी. जो पेन्शन की बात करेगा कॅमेरा पर्सन गणेश, मी मनोज गाडेकर, TV 9 मराठी, शिर्डी, अहमदनगर. शिवसेनेकडे उमेदवारांची कमी शिवसेनेकडे कोणत्याच मतदारसंघात नाही. सचिन घायाळ एक शिवसेनेत प्रवेश करतात, उमेदवार म्हणून नाही. उमेदवार कोण करायचा, काय करायचा हा पक्षप्रमुखाचा अंतिम निर्णय असतो आणि त्या प्रोसेसला अजून वेळ आहे. परंतु शिवसेना संघटना मजबूत व्हावी, मोठी व्हावी या हेतूनं वैजापूरमध्ये सुद्धा अनेक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यात प्रवेश करतात. तसेच पैठणमध्ये सुद्धा सचिन आणि त्याचे सहकारी सगळे प्रवेश करतात.